नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या अभ्यासाच्या संदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपली चर्चा सुरू करण्या अगोदर आपण आजच्या कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही आता केसेस समोर आलेल्या आहेत त्या आहेत 39,30,053. त्यापैकी 2,76,498 इतके जण सुद्धा आपल्यामध्ये आता सहवासात राहिलेले नाही आहेत. तर या कोरोना व्हायरसवरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे. ती आहे 13,94,965. आता राज्यानुसार जर विचार केला तर आपल्या सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे आढळलेले आहेत. ती संख्या आहे 19,063. त्यापैकी या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे. ती आहे 3,470. आणि या दुर्दैवी अशा रोगाने 731 जणांचाही मृत्यू झालेला आहे, जो की महाराष्ट्र राज्यामध्येच हा आकडा सर्वाधिक आहे. तर ही एक चिंतेचीच बाब आहे आपल्यासाठी. त्यानंतर गुजरात, दिल्ली, तामिळनाडू या राज्याचा क्रमांक लागतोय. तर असो, सगळ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, तसेच आपल्यामुळे इतरांना धोका होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्या. तर आता वळूयात आपण आपल्या मूळ चर्चेकडे. तर आजचा दैनिक लोकसत्ता या अंकामध्ये आपण संपादकीय, अग्रलेख आणि अन्यथा याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आपल्या चालू घडामोडी या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. तर मूळ चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपले स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकूयात की व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. गोष्ट खूप छोटी आहे, परंतु खूप महत्वपूर्ण असं एक आपल्याला संदेश देऊन जाते की फक्त सुंदर दिसणं म्हणजे सगळं काही नाहीये. तर सुंदर दिसण्यात आणि असण्यात हे खूप फरक असतोय. तर असो, आता आपण आजच्या चर्चेकडे वळूयात. तर आजचा अंक दैनिक लोकसत्ता यामध्ये आपण लोकसत्ता बुकमारा येत यामध्ये जे काही महत्वाकांक्षेच्या मार्गावरील मर्यादा या लेखामध्ये आपण जे काही अमेरिकेचं जो वर्चस्व मोडत काढून चीनने जे काही स्वतः आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न जो केला आहे याविषयी आपण सविस्तर असं चर्चा करणार आहोत. द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा जो एक पुस्तक प्रकाशित झाला आहे याविषयी सुद्धा आपण सविस्तर चर्चा यामध्ये करणार आहोत. त्यानंतर शनिवारच्या संपादकीय या भागामध्ये आपण मान आणि मान्यता, कोलकात्यामध्ये जे काही आता एक दुर्दैवी तर म्हणता येणार नाही, परंतु अमानुष असं कृत्य करण्याचं जे काही एका विद्यार्थ्यांनी धाडस केलेलं आहे याविषयी यांनी इथे उहापोह केलेला आहे. तर आजच्या संपादकीमध्ये याविषयी आपण चर्चा करूयात. त्यानंतर सेवा हाच धर्म आणि कर्मही हे अन्यथामध्ये आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर यामध्ये काय, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये चीनची जी काही निर्यात यामध्ये वाढ झालेली आहे ती 8.2% वाढली आहे. तर त्यामागचा सगळा संदर्भ, दृष्टिकोन आणि महत्वाचे जे काही मुद्दे आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करूयात. तर आपण आजच्या चर्चेचा पहिला विषय हा आहे की संपादकीय याविषयी आपण चर्चा करूयात. तो आहे मान आणि मान्यता. अशा शीर्षकानुसार जो काही संपादकांनी लेख दिलेला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे आता पाहूयात. तर मूळ मुद्दा असा आहे की कोणत्याही एका समाज माध्यम किंवा सामूहिक शाळकरी जे काही मुले आहेत एखाद्या मुलीवर जे काही सामूहिक बलात्काराची आखणी करत असतात तेव्हा आपली नैतिक गरिबी चव्हाट्यावर येत असते, नाही का? कारण त्या मुलीने समाज माध्यमामध्ये जे काही चालले होते ते चव्हाट्यावर आणले नसते तर आणखी बराच काळ जो काही आहे मुलांचा मुलीबद्दलचा जो काही एक गलिच्छ असं म्हणता येईल आपल्याला असा संवाद सुरू जो राहिलेला होता त्यावर यांनी काय की बॉईज लॉकर रूम नावाच्या शालेय विद्यार्थ्यांचं जे काही समाज माध्यमांचं जे काही चर्चा सुरू होती ती सामूहिक बलात्काराबद्दलच होती. आता त्यांच्या मनामध्ये काय खतखते आहे ते एकमेकांच्या संवादातून इथे पुढे आलेले आहे. पण हे जे काही मुलं आहेत ते पोंगळ अवस्थेतील मुलींची वेगवेगळी अशी जी काही छायाचित्रे होती ती दाखवून सामूहिक बलात्काराची आखणी हे विद्यार्थी किंवा हे जे काही पोंगळ अवस्थेतील मुलं आहेत हे करणाऱ्या मुलांचा आपण आता हा प्रकार उघड झालेला आहे. तर अशा पद्धतीची आखणी जे काही करणाऱ्या ह्या मुलांना आपण काय करत आहोत याचे भान सुद्धा राहिलेले नाहीये. कारण काय, केवळ आपण लहान वय याचं म्हणता येणार नाही की समाजात आजही बलात्कार ही पुरुषत्वाच्या संकल्पनेशी जी काही जोडलेली एक गोष्ट आहे आणि त्यात समोरच्या व्यक्तीच्या मान्यतेशिवाय तिच्यावर आपण जे काही अत्याचार करत असतो
यालाच मान्यता दिली जात आहे की काय, असा एक प्रश्न इथे समोर उभारून येतोय. अशा वातावरणामध्ये जे काही आपण तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांच्या मनातील या भावना ज्या काही चव्हाट्यावर आणल्या गेल्या आहेत, याविषयी इथे आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर सध्या आपण सारे आता सामाजिक पातळीवर नेमके कुठे आहोत हे स्पष्टपणे आपल्याला सांगून जाते ही घटना, जी की कोलकात्यामध्ये आता एका प्रकारची जी घटना उजेडात आली आहे. तर अशा अनेक घटना ज्या काही आजूबाजूला आपल्याला घडत असतात, अगदी घरातही दिसत असतात. त्या समोर येईपर्यंत त्याचे गांभीर्य आपल्या लक्षामध्ये येत नाही. परंतु काय आहे की त्यामुळे असे प्रश्न मुळापासून कसे सोडवायला हवेत याची चर्चा अशा वेळी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर एक प्रश्नच निर्माण करून जाते. मात्र शाळेतल्या जे काही मुलीबद्दल जे नेमके वाईट काय आहे, हे फक्त देहाबद्दलच आहे का? आपल्या भोवतालचे आपल्यासारखे ज्यांच्या काही मनामध्ये अशा भावना येत असतात किंवा याविषयी ज्यांना काही आपलं या तरुण वयातील मुला-मुलींबद्दल जो काही एक मत आहे किंवा समाजाचा त्याविषयी जो काही दृष्टिकोन आहे, ते म्हणजे फक्त काय या दृष्टिकोनासाठी आपण फक्त समाज माध्यमांना किंवा चित्रपटांना किंवा नवीन-नवीन जे काही मालिका वगैरे येत आहेत किंवा जागतिक पातळीवर जे काही आता वेब सीरीज वगैरे म्हणा, यांनाच आपल्याला दोष देऊन चालणार नाही. तर काय आहे, की पालकांनीही या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आता उभी करण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह यामुळेच उपस्थित होणार आहेत. पण त्याने हा प्रश्न सोडवायचा कसा? याचे सरळ सोपे उत्तर आपल्या हाती लागणार आहे का? तर नाही. कारण भारतच काय पण जगातल्या सगळ्याच देशामध्ये बलात्काराचे प्रमाण अजिबात कमी होताना दिसत नाहीये. आता पुरुषी अहंकार म्हणा किंवा पुरुषत्वाशी जोडलेले जे काही लैंगिक भावनांचा आविष्कार हे त्यामागचं मुख्य कारण असूही शकतं. आता कोणताही पुरुष हा दणकट किंवा राकट असा असायलाच हवा असे आणि प्रत्येक स्त्री ही कशीच कमनीय किंवा आपण जे काही म्हणतो मृदू स्वभावाची असायलाच हवी. हे जे काही समाजांच्या मनामधलं समीकरण आहे, हे वास्तविकताच आपले माणसाचे वस्तुकरण जे काही आहे, त्याविषयीच आपल्याला एक दृष्टिकोन असायला हवा, की हा जो काही एक समज आहे आपला समाजाच्या मनामध्ये, तर तो किती चुकीचा आहे. तर हे समजून येण्यासाठी लागणारा जो काही कालावधी लक्षात जर घेतला आपण, तर केवळ तारुण्यसुलभ भावना जे काही म्हणतो आपण, त्याकडेच डोळेझाक सुद्धा करता येणार नाही. कारण जागतिक पातळीवर जे काही मानवी शारीरिक बदलाकडे पाहिले, तर हे आता सध्या पोंगाडावस्थेमध्ये येण्याचं वय गेल्या काही दशकापासून काय आहे, की खूप कमी झाले आहे. अगदी 13व्या किंवा 14व्या वर्षात मुलीमध्ये देखील काय अनेक असे शारीरिक बदल घडूनच येत असतात, जे की नैसर्गिक आहेत आपण असं मानूयात. आणि मुलांमध्ये सुद्धा असंच दिसतंय, की आपण म्हणत असतो ना 16वं वरीस धोक्याचं. म्हणण्याचा काळ कधीच मागे पडलाय. आता काय आहे, की 13 किंवा 14 वर्षाच्याच मुला-मुलींमध्ये हे असे बदल घडून आल्या कारणानं आपल्याला आता 16वं वर्ष धोक्याचं हे सुद्धा म्हणण्याची वेळ राहिलेली नाहीये आपल्यावर. तर 13वं किंवा 14वं वर्ष धोक्याचं असं काहीतरी एक नवीनच समोर येत आहे. तर शालेय जीवनापासून जे काही मुलामध्ये किंवा मुलींमध्ये होणारे अशा अनेक प्रकारचे शारीरिक म्हणा किंवा मानसिक बदल आहेत, त्यांचा जगाकडे पाहण्याचा जे काही दृष्टीत खूप फरक असणारे आहेत. पण हे लक्षात येण्याएवढी सवड आता ना पालकांमध्ये राहिली आहे, ना की शिक्षकांमध्ये राहिलेली आहे. कारण लैंगिकता या शब्दाभोवती भारतीय समाजात जे काही विकृत असं वलय निर्माण झालं आहे, त्याबद्दल स्पष्टपणे बोलण्याची हिंमत तर सध्या कोणीच करत नाहीये. आता यामध्येच काय आहे, की वेगवेगळ्या परिस्थितीतनं आपल्याला या भावना कशा निर्माण होत आहेत याकडेच लक्ष असं द्यायला हवं, की कशामध्येच आपलं काही लक्ष सुद्धा लागत नाही. काहीतरी वेगळंच करावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आजूबाजूचे सगळेच आपल्याकडे संशयाने पाहत आहेत, ही सुद्धा भावना एक निर्माण होत असते या वयामध्ये आणि आपल्याप्रमाणेच आपल्याबरोबरचे जे काही मित्र-मैत्रिणींनाही वाटत असेल का, याबद्दलची आपल्या मनामध्ये एक काय की उत्सुकता निर्माण झालेली असते किंवा कुतूहल एक तयार होत असतं. हे सारे आजवर आपण जे काही शेकडो पिढ्यांनी सुद्धा अनुभवलेलंच आहे. आता भारतीयांचं जे काही दमन म्हणजेच भावना दाबून टाकण्याचा जो काही प्रकृतीने कशाही बद्दल जाहीर वाच्यता अभ्यास करण्यास काय प्रतिबंध केला आहे. ते समाज माध्यमातील काही आता जो काही मुक्तपणा दिला आहे, यामुळे तो गळून पडला आहे, असं जरी आपण मानलं गेलं, तरी बलात्कार करून आपले पुरुषत्व सिद्ध होते, ही कल्पना साफ काय चुकीचीच आहे. असं कोणीच सांगत नाही. कारण काय आहे, की बलात्काऱ्यांना फाशीच द्या. ही मागणी मात्र पुन्हा जे काही आपले प्रसार माध्यमातून आहेत, यामधून जे अशा गुन्हा करणारे आहेत, यांच्यासाठी काय आहे, मागणी केली जाते आणि ती होते सुद्धा. परंतु काय फक्त बलात्काऱ्यांना फाशी दिली म्हणजेच काय या गुन्ह्यावरती सर्वंकष आपल्याला अंमल आणता येणार आहे का? किंवा ही घटना जे काही आता घडत आहेत, यांना आपण मुळापासूनच प्रतिबंधित करू शकतो का? या विषयावर सुद्धा आपल्याला एक सखोल असे
चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण काय आहे, की बलात्काऱ्यांना फाशी तर आजवर अनेक जणांना झालीच आहे. आता त्यांना त्यांच्या ह्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल म्हणा किंवा गुन्ह्याबद्दल त्यांना पश्चाताप होण्याआधीच त्यांना फासावरही लटकवले जाते. पण अशी भावना कुणाच्या मनातच निर्माण होऊ नये यासाठी जे काही आपलं समाज आहे, राजकीय व्यवस्था म्हणून आपण यासाठी काय केलं पाहिजे? कारण फाशीच्या भीतीने असले प्रकार थांबत नाहीत. हे तर अनेकदा आपल्याला सिद्धच झालेलं आहे. आता दिल्लीतल्या ज्या काही मुलांच्या मनामध्ये असे विचार आले होते, आपण निर्भया हत्याकांडच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, की ते कायद्याच्या चौकटीत संज्ञान नाहीत. असं त्यांच्यावरती ठपका लावला होता. पण ज्या मुलीबद्दल ते असे खूप घाणेरड्या अशा दृष्टीने म्हणा किंवा शब्दातनं म्हणा त्यांच्याशी ते संवाद साधत होते, बोलत होते. त्याही कायद्याने वयात आलेल्या नाहीयेत. आता अशांना पोलीस कोठडीत नेऊन नंतर त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा देणे ही व्यवस्था अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयोगी ठरेल की नाही? हा सध्या सगळ्यांसमोरचा एक असा प्रश्न आहे. कारण स्वातंत्र्य याचा अर्थ केवळ एका व्यक्तीला अनिर्बंधपणे जगण्याची संधी असं होऊ शकत नाही आहे ना. याचे भान आपल्याला कोणत्याही व्यवस्थेत किंवा आणि संस्कार जे आहेत आपल्या संस्कृतीने दिलेले यामध्ये दिसून येत नाहीत. कारण सगळ्यांचीच एकमेकांच्या आपण स्वातंत्र्याचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. कोणावरही आक्रमण होणार नाही, याची सुद्धा काळजी घेणे ही आपली सामाजिक प्रगल्भता जी आहे ती मानली पाहिजे. कारण भारतीय समाज मनामध्ये नेमका याचाच आपल्याला अभाव हा प्रामुख्याने दिसून येतो. आता मला जे स्वातंत्र्य हवे ते मी शरीरशक्तीच्या जोरावर मिळवेन आणि त्यावर काय आक्रमण करणाऱ्यांचे स्वातंत्र्य त्याच आधारे मी हिरवून घेईन अशी भावना जी काही आहे, हे गेल्या कित्येक वर्षामध्ये आता सध्या एक रौद्र धारण करत आहे. आता कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना तिचे जे काही मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहेत व त्यांच्या प्रत्येकाचा जो काही आत्मसन्मान आहे यांना धक्का लावू नये हा संस्कार दिसत नाही आपल्याला. आता उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर ते असं की मुलांना एखाद्या मुलीबद्दल जर काही बोलायचं असेल, तर त्या मुलींच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचा विचार हा करावाच लागेल. ही भावना रुजवणे हे समाज विकासासाठी फारच मूलभूत आणि महत्त्वाचे आहे. या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्याला कोणत्या ना कोणत्या पातळीवर शिकवल्या जातातच. का? कारण याविषयी आपल्याला एक प्रश्नाच्या खाईतच लोटून देणारा हा एक मुद्दा आहे. कारण या भावना शिकवणाऱ्या किंवा कोणत्या पातळीवर आपल्याला हे पूर्ण जे काही आत्मसन्मानाच्या किंवा समाज विकासासाठी जे काही मूलभूत हक्क आहेत, यांचा विचार प्रत्येकच गोष्टीतनं होतोय का? याविषयी सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता समोरच्या व्यक्तीचा मान राखणे आणि तिच्याबाबतची कोणतीही कृती ही आपण तिच्या इच्छेशिवाय किंवा मान्यतेशिवाय न करणे, हे मूल्य म्हणून किती जण आपण आज पाळतो? कारण आज समाज माध्यमात दर क्षणी एकमेकांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा हिणवण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत, ते आपण सांस्कृतिक दृष्ट्या किती मागासलेले आहोत याचीच एक निदर्शक म्हणून आपल्याला एक पदवी देऊन जाते. कारण वृत्तवाहिन्यांनी फार प्रगत नाहीयेत. आदर राखून मत अमान्य करण्यापेक्षा थेट शिव्या देणे किंवा व्यक्तिगत पातळीवरील जे काही अतिशय किळसवाण्या अशा प्रतिक्रिया आपण हे वृत्तवाहिन्यांद्वारे देत असतो, हे रोजच्या रोज तर आपल्याला नजरेस किंवा दृष्टिकोनास येतच असते. कारण ते नेहमीच घडत असतं. आता त्यावर केवळ शिक्षा आहे, उत्तर मानणारा जो काही आपला समाज आहे, कायदा आहे, तर कायदा हातात घेऊन नुसतं झुंडबळी घेण्याबद्दल आपण गप्प राहतो, की कारण कायद्यांनी याच्याकडे काही लक्ष दिलं पाहिजे, कायद्याने योग्य तो काही निर्णय दिला पाहिजे. परंतु झुंडबळी हा गुन्हा नसून जिथले तिथे दिलेली ती शिक्षाच असते. तर याविषयी आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तो म्हणजेच की असे जे काही अमानुष कृत्य घडत आहेत, या कृत्यांना कसा आळा घातला जाईल याकडे सर्वांचं काय लक्ष हे प्रामुख्याने वेधलं गेलं पाहिजे. कारण काय सामूहिक बलात्कार करण्याची जी काही आज निर्लज्ज उबळ येणाऱ्या या मुलांच्या समूहाला आता न्यायालयाने जे काही कारवाई नंतर शिक्षा होईल, ती तर होणारच आहे त्यांना. आता ही मुले लहान आहेत म्हणून जे काही त्यांना शिक्षा करण्याचं प्रमाण आहे ते कदाचित फार असे तीव्र किंवा खूप भयानक अथवा तीव्र स्वरूपाचे हे नसतीलही. पण समाज माध्यमे जर 13 वर्षावरील व्यक्तीला आपसात वाटेल ते बोलण्याची मोकळीक देतात. म्हणजे जे काही आपले प्रसार माध्यमे आहेत यांच्याविषयी सुद्धा चाललेलं आहे आणि हे जर त्यांना एक बोलण्याची मोकळीक देतात. आता उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर 13 वर्षावरील सर्व मुला-मुलींना काय Facebook म्हणा, Instagram, WhatsApp याच्यासारखे जे काही कायद्याने आता संज्ञान मानलं आहे. तरी प्रश्न वयाचा नसून समाज त्या वयाला कोणते कोंदण देतो याचाही एक उरलेला आहे इथे. कारण ही जी समाज माध्यमे आपल्याला आता 13 वर्ष झाले म्हणजेच आपण काय कोणासही काही बोलू शकतो याची जी मोकळीक देत आहेत. तर हे देशांमध्ये किंवा विदेशामध्ये जे काही कायद्यानं आपल्या किंवा 18 वर्ष ही जी काही एक अट आपल्याला
घातलेली आहे, की ज्याचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तोच एक सज्ञान नागरिक म्हणून. तर ही पाळण्याची गरज, आवश्यकता आता आहे का? तर हा सुद्धा सगळ्यात मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. सभ्यता आणि ती व्यक्त होण्यातील जो काही अभिजातता यांचा संबंध असतो, हे जर कळत नसेल, तर किमान एकमेकांचा मान राखणे आणि एकमेकांच्या अस्तित्वाला मान्यता देणे हे तरी आपण शिकलंच पाहिजे. जरी आपण 13 वर्षाचे असू किंवा 18 वर्षाचे असू. तर आपण एकमेकांचा मान राखलाच पाहिजे आणि एकमेकांचं जे काही अस्तित्व आहे त्याला आपण मान्यता दिलंच पाहिजे. हाच धडा आपण इथून आज घेणार आहोत. तर आजच्या या लेखामध्ये आपण संपादकीय ककाश्रींनी जे काही त्यांचं मत मांडलं आहे, मान आणि मान्यता याविषयी जे काही सध्या एक घटना घडलेली आहे कोलकाता येथे त्याविषयी आणि सध्या समाजाचं जे काही मुलांकडे किंवा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याविषयी सविस्तरपणे यांनी इथे उहापोह केलेला आहे. असो, खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तर पुढे जाण्याआधीच जे काही सध्या आपल्या मनामध्ये आजूबाजूला आपल्या जे काही माता भगिनी असतात यांच्याविषयी आपण सुद्धा एक चांगल्या दृष्टिकोनाने असं त्यांच्याशी वावरलं पाहिजे, त्यांच्याशी वागणूक केली पाहिजे. कारण जरी आपले मित्र-मैत्रिणी असतील, ते जरी सध्या कोणा ना कोणाची आई आहेत, बहीण आहेत किंवा काही ना काही त्यांचं एक नातं आहे, तर आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा योग्य असाच असावा. तर हीच मी सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. तर आता पुढला आपला विषय आहे चर्चेचा तोच अन्यथा. तर सेवा हाच धर्म आणि कर्मही या शीर्षकाखाली जे काही आता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये चीननं जी काही निर्यात वाढ त्यांची वाढलेली आहे, याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मूळ चर्चेचा विषय असा आहे की आता ECZ जे आपण म्हणत असतो, म्हणजेच काय, स्पेशल इकॉनॉमिक झोन. याचा सोपा अर्थ म्हणजेच काय, की आपल्या देशातच काही भाग असा राखीव ठेवायचा, की तिथं उद्योगांना संपूर्ण मुभा असेल आणि कोणतेही जे काही तिथलचे स्थानिक कायदे आहेत त्याच्यावरती ते लागू होणार नाहीत. आता चीनचं पाहून हे काय, आपणही मोठ्या प्रमाणावर असे ECZ वसवलेले आहेत. पण याचं नेमकं काय झालं, याची सविस्तरपणे चर्चा आपण या भागात करणार आहोत. तर मूळची बाब अशी की सगळ्यात आश्चर्यकारक बातमी कोणती, आज जरी आपण कोणाला विचारलं की बाबा सध्या काय सुरू आहे, तर सगळ्यांचं या प्रश्नावरती उत्तर हे साहजिक एकच असणार की कोरोना व्हायरस वरती एखादी लस सापडली किंवा टाळेबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असेल, कोरोना विषाणू गेला, अशा काहीशे जे काही, किंवा परदेशी विचार करणाऱ्यांच्या मनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयात कशी कोलंडोडी मारली किंवा पुतीन हसले किंवा राजीनामा देण्याच्या जे काही घोषणा केल्या आहेत, त्यातच अजून आपले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गांधीवादाचा स्वीकार केला, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उत्तर मिळत राहतील. पण या सगळ्यांपेक्षाही एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे, ती आहे एक वेगळीच आहे. तर ती बातमी अशीच आहे आपल्यासाठी, किंवा तो मुद्दा कळीचा असा आहे की चीनने एप्रिल महिन्यामध्ये जे काही निर्यातीत सनसनीत वाढ केलेली आहे त्यांच्यामध्ये, त्याविषयीची. आता यात आपलं तर सोडाच, कारण आपली तर निर्यात काय आहे की मार्च महिन्यापासून तर पूर्णपणे थांबलेलीच आहे. त्याला आपण मूळदुसा रोग झाला असंच समजूयात. परंतु काय, मार्च महिन्यात तर आपल्या निर्यातीनं सुमारे 34.6% डोकं गरगरून टाकणारी आपण जे काही आपल्या अर्थव्यवस्थेने आपटी खाल्ली आहे, तर आपण जे काही निर्यात करतो त्या 30 जिन्नसापैकी केवळ 29 जिन्नसांना काहीही सुद्धा मागणी नाहीये. तर या वेळेला आपल्या निर्यात जे काही रखडलेल्या आहे, यांना कोरोनाच्या संकटाने जे काही ग्रासल्या असल्या कारणामुळं आपण ही निर्यात सुद्धा करू शकत नाहीये. पण कोरोना काळ सुरू व्हायच्या आधी आपली निर्यात तशी अशी कुंठतच चालली होती. मध्यंतरी तर सलग जवळपास 2 वर्ष आपण आपल्या निर्यातीनं मान टाकलेलीच राहिलेली आहे. कारण तेव्हा सुद्धा ती काय योग्य अशा पद्धतीने त्यामध्ये काही वाढ दिसून आलेली नाहीये. त्यामुळेच आपली काय निर्यात ही जर आता आपण तळागाळाला गेलेली आहे, तर ही काय आपल्याला आज एक काही मोठी गोष्ट वाटत नाहीये. पण काय चालू आहे सध्या जगामध्ये, की जगात सर्व देशांच्या सीमा आता बंद असताना, व्यापार सगळ्यांचे बंद पडलेले असताना, लोक टाळेबंदीत अडकून ठेवले गेले असताना सुद्धा, आणि मुख्यतः म्हणजेच जे काही आपले विमान वाहतूक, या सगळ्या गोष्टी बंद असताना आपला शेजारी चीन जो काही देश आहे, तो स्वतःच्या निर्यातीमध्ये वाढ करू शकला. तर ते आपल्याला एक आश्चर्यकारकच म्हणावं लागेल की बाबा यांनी कशा प्रकारे केलं आहे. आता काय झालंय की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये काय चीनची जी काही निर्यात आहे ती किती 8.2% वाढली आहे. यात लक्षणीय बाब अशी की
त्याआधी सुद्धा 2 महिन्यात म्हणजे चीनच्या जे काही निर्यातीत 17% एकदा घट झालेली होती. तर यंदाच्या मार्च महिन्यामध्ये काय ही घट चीननं 3% वर आणली होती. म्हणजेच थोडीफार भरून काढली आणि 3% जे आहेत ते भरण्यासाठी कमी राहिली होती आणि आता एप्रिल महिन्यामध्ये तर या देशानं इतकी आश्चर्यकारक वाढ करून दाखवली आहे. खरं तर चीनची जी काही निर्यात कोरोनामुळे कमालीची किंवा त्यांना सुद्धा कोरोना संकटामुळे एक अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं घसरण येईल असं बाकी अनेकांनी वर्तवलं होतं. परंतु प्रत्यक्षात झालं काय ते उलटंच. कारण कोरोना काळातील ही जी काही अर्थमंदीचा मोठा फटका चीनला बसेल आता प्रत्येकांना असं जे वाटत होतं, परंतु चीनच्या निर्यातीमध्ये किमान 11% ची घट होईल, असं जे काही एक मत सगळ्यांनी वर्तवलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये घट तर झालीच नाही. उलट प्रत्यक्ष काय आहे त्यामध्ये वाढच झालेली आहे. तर या परिस्थितीमध्ये चीननं आपली वाढ जी काही करून दाखवली आहे, तर ती कोणत्या घटकामुळे चीनला निर्यात वाढ करण्यासाठी मदत झाली आहे, तर याविषयी आपण चर्चा करूयात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे असे आहेत, ते एक म्हणजेच काय दक्षिण आशियातल्या बहुसंख्य देशांनी ज्या काही या काळात चीनकडून आपण जास्त खरेदी करायला सुरुवात केली आहे. आता त्या खरेदीमध्येच काय आहे, की सध्या आता हा आपला जो कोरोना काळ सुरू आहे, म्हणजेच प्रत्येकच देशाची आता गरज आहे ती कशाची? आता पी किट्स म्हणा किंवा हँड ग्लोव्हज म्हणा, हातमोजे जे काही आहेत किंवा वैयक्तिक सुरक्षा साधने, जंतुनाशक किंवा सॅनिटायझर्स वगैरे आदींची सध्या काय आहे प्रचंड प्रमाणात आपल्याला मागणी झालेली आहे आणि हे सगळ्या उत्पादनांचं अ, पुरवठा आपल्याला चीन हा देश करत आहे. तर सगळ्यांचे हे प्रचंड उत्पादन या काळामध्ये चीनने केलेलं आहे आणि आसपासचे सर्व जे काही देश आहेत, या देशाने सुद्धा हा सगळा माल जो काही चीनकडनं खरेदी केला आहे. परंतु वास्तविक या देशाचा प्रमुख आपला मित्र आहे किंवा त्या देशाचा दोस्त आहे वगैरे काहीही चीनचे अध्यक्ष जे काही आहेत आता शी जिनपिंग हे मिरवत तर नाहीयेत. पण काय तरी त्यांच्या देशाकडून सगळे मात्र माल घेतच असतात. आता तो किती घेतात किंवा काय-काय घेतात वगैरे तपशील कोविड स्कोपमध्ये आपण मागील लेखामध्ये तर पाहिलंच आहे. परंतु अर्थातच महत्त्वाची बाब अशी की आता हे कोरोनाकालीन सामानाची जी काही मागणी आहे, त्यामध्ये झालेली जी काही एक तत्कालीन वाढ आहे, याचा अर्थ या सगळ्या मालास काही मागणी नसेल. आता जेव्हा कोरोना काळ संपून जाईल तेव्हा मागणी नसेल असं काही नाही. पण कोरोना काळातून बाहेर पडल्यावर किंवा या कोरोना रोगाचा प्रसार जो काही तो कमी झाल्यावर आता हे किट्स वगैरे जे आहेत या ऐवजावर काय तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला याची आवश्यकता राहणार नाही. पण त्यांची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच ही सामग्री चीन हे सगळ्यांना आता सध्या काय पुरवत आहे हे देखील एक आपल्याला काही कौतुकास्पद मानावं लागेल. कारण ऊन आहे तोपर्यंतच पापड लाटण्याचं जे काही शहाणपण सध्या आपल्याला चीनने दाखवून दिलेलं आहे, तेच इथे आपल्याला स्पष्टपणे जाणवतो आणि पण प्रत्यक्षात त्यापेक्षाही एक मोठं शहाणपण चीननं दाखवायला आणि त्याची फळं त्या देशाला मिळतायत. तो मुद्दा हा की दीर्घकालीन धोरणाचा आहे. त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येणार नाही की बाई पी हळद आणि हो गोरी असा जो काही दृष्टिकोन याबाबत आपण एक सगळ्या देशांनी धरून ठेवलेला आहे, तो तर असं मुळीच नाहीये. कारण चीनने जी काही त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, याच्यावरून हा मुद्दा साफ फोल ठरतोय. तर इथं अजून एक महत्त्वाचं धोरण आहे ते म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधलं म्हणजेच काय आयटी क्षेत्रातलं. आता सध्याच्या काळात काय अत्यंत लोकप्रिय झालेली जी काही Zoom सेवा आहे, मुळातच ती कंपनी अमेरिकेची असली तरी तिला पूर्णपणे पालन-पोषण करणारा हा चीनच आहे. आता अलिबाबा कंपनीचा जो काही जॅक मा चिनी, तसेच WhatsApp, Facebook, Twitter या सगळ्याला काही चीनी पर्याय आहे आणि Amazonला झुंजवेल अशी जी काही AliExpress सुद्धा कंपनी कोणती आहे? चीनीच आहे. तर ही सर्व सॉफ्टवेअर संबंधित जी काही उत्पादनं आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळी साधनसामुग्री तर लागत नाहीत. आहेत त्या साधनसामुग्री वेगवेगळ्या कोणत्याच ते काही फोन असतील किंवा स्मार्टफोन असतील किंवा यांच्या चालवण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर लागत असतात, तीच एक वेगळी साधनसामुग्री आपल्याला यामध्ये म्हणता येईल. पण चीनचं वेगळेपण इथे आपल्याला दिसून येतं ते असं की मोठ्या प्रमाणावर चीन ज्याची काही त्यांची हार्डवेअर निर्मिती आहे, यांनी सुद्धा एक प्रचंड अशी आघाडी घेतलेली आहे. आता त्या देशाचा चीनचा जो काही Xiaomi फोन तर आता आपल्या भारत देशातच नाही, ते प्रत्येक देशामध्येच काय चांगला लोकप्रिय झालेला आहे. आता दर्जापेक्षा आपण जे काही किमतीला प्राधान्य देणारे भारतीय जनतेची जी काही मानसिकता आहे, या स्वस्त असा जो काही यांचा Xiaomiचा स्मार्टफोन आहे, याला तर आपण भारतीयांनी कधीच आपला फोन आहे म्हणून असं आपण त्याला एक ब्रीदवाक्यच म्हणून दिलं आहे. पण या आणि अशा चीनी उत्पादनापेक्षा जगाला धसका आहे, तो चीनच्या अन्य 2 कंपन्या आहेत. त्याच कोणत्या-कोणत्या आहेत? एक आहे म्हणजेच ती काय Huawei आणि ZTE. आता या 2 कंपन्या काय आहेत?
दूरसंचार क्षेत्रामध्ये जे काही साधन सामग्री तयार करणाऱ्या या 2 कंपन्या आहेत. आता या दोन्ही कंपन्यांची निर्यात काय प्रचंड प्रमाणात आहे. आता यातल्या Huaweiवर मध्यंतरी काय झाली, बंदी घालण्याचा प्रयत्न करून अमेरिकेनं पाहिला होता. परंतु तो काय साफ फोल ठरलाय. पण त्यास इंग्लंडने देखील भीक घातली नाही. आता अमेरिका जो काही प्रयत्न करत होता, तर त्याला इंग्लंडनं सुद्धा काही एक आधार दिलेला नाही. आता Huawei कंपनीची जे काही उपकरणं आहेत, हे हेरगिरी करतात असा आरोप घातला होता. पण या कंपनीचं चीनी मूळ लक्षात जर घेतलं, तर आरोप अगदीच असताना असेल असंही नाहीये. कारण जो काही आरोप केला तो सुद्धा योग्यच असणार आहे. कारण अमेरिकेतले काही राज्य, शहरं त्यांनी जे काही समप्रमाण सिद्ध करून दाखवलंय, त्यामुळे हा जो काही त्यांना हेरगिरीचा आरोप नाकारण्यात काहीच अर्थ नाही. Huawei कंपनी जी की आता सध्या 5G ची साधन सामग्री बनवते, तर ज्या देशांना 4G च्या पुढे जायचंय त्यांना काय Huawei तर आपली जवळचीच कंपनी वाटणार आहे आणि ते तिच्याकडे सुद्धा धाव घेणार आहेत. आता Huawei असो किंवा ZTE या दोन्ही कंपन्यातलं काय समान धागा म्हणजेच काय, दोन्ही कंपन्यांचं जे काही मुख्यालय आहे, ते काय चीनमधले काय शॅनझॅन प्रांतामध्ये आहे. हा प्रांत म्हणजेच काय त्यांचा विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच काय स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता SEZ ही एका अर्थी चीनी संपत्तीची भेटच म्हणावी लागेल आपल्याला, की त्यांच्या जीवावर चीननं काय उत्पादन क्षेत्राला शब्दशः असं गिळूनच टाकलंय. आता SEZ याचा सोपा अर्थ काय आहे, की देशातला परदेश म्हणजेच काय आपल्या देशातच काही भाग असा राखून ठेवायचा, की तिथं उद्योगांना संपूर्ण मुभा असेल आणि कोणतेही कायदे कानून काय त्यांच्यावर लागू सुद्धा होणार नाहीयेत. आता या चीनचं पाऊण काय आहे, आपणही मोठ्या प्रमाणावर काय असेच विशेष आर्थिक क्षेत्र जे काही वसवलेले आहेत, पण याचं नेमकी काय झालं भारतामध्ये, हे किती प्रमाणात यशस्वी राहिलं, तर काहींच्या मुठीमध्येच काय, जितके काही मुठीभर लोकांच्याच हातातली काय दुनिया एक मोठी झाली म्हणूया, किंवा जे काही थोडेफार लोक आहेत त्यांचाच तेवढे यामध्ये फायदा झाला आहे असं आपण एक म्हणूयात. कारण या SEZ साठी अत्यंत कवडीमोल दराने जे काही सरकारनं स्थानिक जे काही आपले शेतकरी बंधू आहेत यांच्याकडनं जमिनी घेतल्या आणि आता त्यावरच मोठमोठ्या अशा टोलेजंग इमारती म्हणा किंवा गृहनिर्माण उभारूनच काय करतायत, की लाखो करोडो रुपये कमवतायत. तर असंच म्हणावं लागेल आपल्याला, की कवडीच्या बदल्यात कोट्यावधी रुपये कमवून देण्याचा हा जो काही यांचा प्रकार आहे, तो एक भारतीय प्रकार असा आहे, की कवडी मोलामध्ये जागा घ्या आणि त्यावरती इमारती वगैरे बांधूनच काय करोडो रुपये मिळवा. आता चीननं माहिती तंत्रज्ञान उद्योगाला जे आपल्याप्रमाणे कर सवलती सुद्धा तिथे दिलेल्या नाहीत, जरी त्या काय स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असल्या तरीही. पण आपण इथे काय केलंय, उलट केलंय, की जे काही शेतकरी बंधू आहेत त्यांच्याकडनं आपण खूप अल्प अशा दराने जमिनी घेतल्यात आणि त्यांचा उपयोग आपण काय व्यापार म्हणा किंवा त्याच्यावरती काही नवीन नवीन आपण निर्माण करून त्याच्यापासूनच आपण करोडो रुपये कमवत आहोत आणि ते काही मुठभर लोकांच्याच खिशामध्ये जात आहे. तर हा सगळ्यात एक चिंतेचीच बाब इथे आहे निर्माण झालेली आहे. परंतु चीनमध्ये जे काही त्यांनी असं क्षेत्र उभारलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असेल किंवा आणखी कोणतं क्षेत्र असेल, तर त्यांना या SEZ या क्षेत्रामध्ये असून सुद्धा त्यांना विशेष अशा सवलती दिल्या नाहीयेत. तर भारतानेच एवढ्या सवलती देऊन अशा पद्धतीची जी काही एक सध्या परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे, तर यामागचं मूळ उद्देश काय आणि कारण काय याविषयी आपण सध्या इथे सविस्तर चर्चा केली आहे. तर आजचं सेवा हाच धर्म आणि कर्म ही, तर आपला असं उद्देश आहे, की आपण फक्त सेवा आणि सेवक या शब्दातच आपण काय नेहमी धर्म शोधत राहिलो आहे, की बाबा चला काही नसलं तरी आपण सेवा म्हणून काही ना काही करतच आहोत. परंतु मुळाचा मुद्दा आहे, की आपल्या हातात हे सेवा स्पेशल इकॉनॉमिक झोन याच्या माध्यमातून आपल्या हाती काही सुद्धा लागलेलं नाहीये. पण सेवा करायचं आणि सेवा द्यायचं हे आपण काय आपलं कर्म मानलं आणि त्यातच आपण धन्यता मानली. त्यातनं आपण आपला काय फायदा होतोय किंवा काय तोटा होतोय किंवा किती जणांचा फायदा होतोय आणि किती जणांचं त्यामध्ये नुकसान होतंय याविषयी सुद्धा आपण काही एक काडी मात्राचा सुद्धा विचार केलेला नाहीये. असंच जर होत राहिलं तर याचा एकंदरीत परिणाम हा सर्वसामान्य जनतेवरती खूप लवकर होणार आहे. तर याच दृष्टिकोनातून आजच्या लेखातनं यांनी आपल्याला या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे. तर असो, खूप सुंदर असा लेख होता आजच्या लेखामध्ये. आणि सध्या जे काही आपल्या स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणा किंवा वेगवेगळ्या उद्योगांना जे काही प्रोत्साहन देण्याचं चालले आहे, की देशातच एक परदेश उभा करण्याचा जो काही आता सरकारचा एजेंडा आहे, तर याविषयी आपल्याला अशी धक्कादायक बातमी एक समोर आलेली आहे. तर असं प्रत्येकाने एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा आणि आपल्या आजूबाजूला जर काही असं होत असेल तर त्याविषयी जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे. तर त्याविषयी जरूर माहिती घ्या
आणि भारताचं जो काही आहे ते एक यशस्वी आणि भारत महासत्ता कसं बनेल यांच्या दृष्टिकोनातूनच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. असं नाही की फक्त मुठभर लोकांच्या हाती सत्ता देऊन आणि मुठभर लोकांचंच कल्याण करून बाकीची जी काही उर्वरित आपली सर्वसामान्य जनता आहे यांच्या मानेवरतीच आपण एक सुरी ठेवल्याप्रमाणे काही घटना किंवा काही ज्या काही योजना आहेत त्या अंमलात आणण्यासाठी विरोध दर्शवला पाहिजेच. हाच धडा आपण आज या लेखामध्ये घेऊयात आणि आता आपण आपल्या पुढील पाठाकडे वळूयात. तो आहे की बुकमार्क. यामध्येच आपण आज महत्वाकांक्षेच्या मार्गावरील मर्यादा याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर महत्वाकांक्षेतील मर्यादा या लेखामध्ये आपण चीनचे जे काही महत्वाकांक्षा त्यांनी भविष्य काळात ज्या काही आखून ठेवलेल्या आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. सध्या आता काय आहे की चीनने बेल्ट अँड रोड या जगभरातील किमान जवळपास 65 देशांना स्पर्श करणाऱ्या यांचा जो काही एक मेगा प्रोजेक्ट आहे याविषयी यांनी द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या पुस्तकामध्ये त्यांनी एक विश्लेषण केलेलं आहे. तर या पुस्तकावर जे काही आधारित आहेत आपण काही याविषयीचे मुद्दे पाहणार आहोत आणि चीनच्या जे काही महत्वाकांक्षा आहेत ते कशा पद्धतीने सध्या अंमलात आणल्या जात आहेत त्यांच्याद्वारे, तर याविषयी आपण सविस्तरपणे पाहूयात. तर आता सध्याच्या काळात या कोरोनाचे गूढ कायम असताना सुद्धा संपूर्ण जग काय सध्या कोरोना संकटाने ग्रासलेला आहे, परंतु हा विषाणू पसरला चीनच्या वुहान शहरामधून आणि त्याचा सर्वाधिक फटका बसला तो अमेरिकेला. आता हा विषाणू वुहान मधल्या प्रयोगशाळेतून पसरला काय याची तपासणी करण्यासाठी आपल्या तात्यांनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने काय चीनला एक पथक पाठवलं होतं, पण त्या पथकासाठी चीन सरकारने काय परवानगी त्यांना दिलेली नाही. अर्थातच काय चीनने त्यांची ती परवानगी त्यांना फेटाळून लावली होती. आता कोरोनाचा भविष्यातील प्रादुर्भाव रोखायचा असेल तर चीनने काय केलं पाहिजे की या सगळ्या बाबींमध्ये एक ट्रान्सपरन्सी ज्याला की आपण पारदर्शकता एक म्हणू की ती काय राखली पाहिजे असं कोणाचं अमेरिकेवाल्यांचं म्हणणं आहे. आणि ते योग्य सुद्धा आहे, कारण वुहान मधला जे काही कोरोना बळींचा आकडा 50% जास्त असल्याचे आपल्याला चीननं अलीकडेच जाहीर केलं होतं. त्यामुळे रुग्णसंख्या आणि जे काही मृत्यू झालेले आहेत यांची संख्या ही आपल्याला चीनने कधीच खरी सांगितलेली नाहीये, कारण चीनकडनं अशी एक विश्वासार्ह माहिती आपल्याला कोरोना संदर्भामध्ये मिळालेली नाहीये. ती चीन आपली एक जे काही आकडेवारी लपवतोय ती सुरुवातीपासूनच लपवत आहे. तर त्यामुळेच काय आहे की अमेरिकेने म्हणा किंवा बाकीच्या देशांनी सुद्धा याच्यावरती एक संशय घेतला आहे. अर्थातच याचा असा अर्थ आहे की मानूयात की चीननं जे काही अधिकृतपणे जाहीर केलेली मृतांची आकडेवारी आहे ती अंतिम मानली. त्यामुळे कोरोनाबाबतचं अजून सुद्धा एक काय चीनमध्ये होणारा जो काही प्रसार आहे याबद्दलचं एक गूढ म्हणा तो अजून सध्या कायमच आहे. आता अमेरिकेबरोबर जे काही इतरही देशांनी चीनवर दबाव आणायला सुरुवात केली आहे, पण विशेष म्हणजे काय की अमेरिकेसह अनेक देशांना जे काही वैद्यकीय आता सध्या आवश्यकता असणाऱ्या संसाधन जे आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यासाठी प्रत्येकाला कशावर आपल्या चीन या शहरावरच अवलंबून राहावं लागत आहे, कारण भारताने चीनकडून जे काही आपण आता पीपीई किट म्हणा किंवा बाकीचे जे काही आपण संसाधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारे घेतलेले आहेत तेच काही प्रमाणामध्ये या जे काही संसाधनांमध्ये आपल्याला दोष सुद्धा आढळून आलेले आहेत. तर हा मुद्दा आपण जरी वेगळा ठेवला पण आता या कोरोना संकटाच्या काळात चीनने जी काही व्यापार संधी साधली आहे म्हणजेच काय चीनची सर्वात मोठी निर्यात म्हणजे कोरोना विषाणू हाच आहे असंच आता सगळीकडे एक सूर उमटत असला तरी सुद्धा चीननं जी काही आपल्या व्यापार क्षमतेकडे जी काही त्यांनी वाढ केलेली आहे तर याच्याकडे आपल्याला एकदम दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण एकीकडे काय अपारदर्शकतेमुळे चीन बाबतचे जे काही गुढ आहे ते कायमच आहे आणि दुसरीकडे काय या देशाची जी काही एक अफाट क्षमता अशी सध्या प्रत्यक्षामध्ये प्रत्येकालाच अनुभवायला येत आहे. प्रत्येक देशालाच त्याचा काही एक फटका बसत आहे. तर त्या जोरावर काय चीन सध्या आपली स्वतःला महासत्ता बनवून घेण्याची जी काही एक त्यांची आता महत्वाकांक्षा आहे तर याविषयी इथे उहापोह केलेला आहे. तर चीनला जे काही आता त्यांना एक महासत्ता बनण्याचं जे काही त्यांना आता एक डोहाळे लागलेले आहेत तर ही बाब जरी असली तरी सुद्धा अविश्वास आणि जे काही पारदर्शकतेचा अभाव असल्या कारणानं या पूर्ण गोष्टी काय आहेत एकदमच अस्तित्वात येणार नाहीयेत हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आता हे कशा पद्धतीने समजून घ्यायचं याविषयीच काय आपल्याला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हे जे काही त्यांचा एक महाप्रकल्प चालला आहे त्यासाठीच या पुस्तकामधनं आपण या सगळ्या गोष्टींचा एक उद्बोधक घेण्यासारखेच ज्या काही घटना आहेत याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.
तर बेल्ट अँड रोड अ चायनीज वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकाद्वारे जे काही आहे त्यांचा एक मेगा प्रोजेक्टचा पोर्तुगालचे माजी मंत्री जे काय आहेत ब्रुनो मक्कायस यांनी काय याआधीच या प्रकल्पाचा वेध घेतला होता. त्याचे स्वरूप ही त्यावेळेस काही मर्यादित होते. आता या नव्या पुस्तकामध्ये जे काही डेव्हिड डी क्रेमर, ब्रुस मॅक्रेन आणि जॅक मॅगवार या अभ्यासकांनी काय चीनच्या या मेगा प्रोजेक्ट विषयी जे काही सखोल विवेचन केले आहे, तर ते काय या शतकातले सर्वात महत्वाकांक्षी असलेला हा काय एक मेगा प्रकल्पच म्हणावा लागेल. जो की जगभरामधले जे काही आता 65 देशांना स्पर्श करणारा असा आहे. आता मोठमोठे जे काही पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत म्हणा किंवा जलवाहतूक, शेती, राजकारण यासारखे जे काही विविध घटना किंवा संस्कृती, पर्यटन अशा विविध क्षेत्रामध्ये जे काही यांना एक सामावून घेणाऱ्या हा महाप्रकल्प जो काही आहे याचं पट उलगडण्याबरोबरच त्यांनी काय त्यापुढे कोणकोणती आव्हाने आहेत याविषयी सुद्धा या पुस्तकामध्ये एक त्यांनी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर चीनचे अध्यक्ष जे आहेत आता सध्याचे शी जिनपिंग यांनी काय 2013 मध्ये या प्रकल्पाची एक घोषणा केली आणि जे काही आपण सिल्क जेच की आपण रेशीम मार्ग म्हणतो किंवा भूमार्ग आणि 21व्या शतकातील जे काही सिल्क व्यापारी मार्ग असे आपण या प्रयोगाचे काय प्रकल्पाचे 2 प्रमुख घटक केलेले आहेत. आता सिल्क भूमार्गाद्वारे काय चीनच्या पूर्व व उत्तर भागांना मध्य आशिया, रशिया आणि युरोपमधील जे काही बाल्टिक प्रदेशांशी आहेत याविषयी काय जोडला जाणार आहे. तर दुसरा मार्ग जो काही आहे तर तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, पर्शियाची खाडी आणि पश्चिम आशिया मार्गे काय युरोपपर्यंत जाणार आहे. तर याआधी काय आहे की जगाचा कारखाना असं चीनची एक ओळख होती. ती कशामुळे की त्यांनी काय स्वस्त त्यांचं उत्पादन निर्मितीमुळेच आपण चीनला काय म्हणत होतो की जगाचा कारखाना आहे असं म्हणत होतो. परंतु ती पुसून आता काय उच्च मूल्यांच्या अशा उत्पादन निर्मितीवरतीच काय आता चीननं सध्या काय लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता सध्या हे जे काही जगाच्या आता राजकीय आणि आर्थिक सत्ता केंद्र तर आहेच. परंतु अमेरिकेचे हे वर्चस्व मोडीत काढून काय आपलं नेतृत्व कशाप्रकारे प्रस्थापित करण्याचा हा सध्या चीनचा जो काही प्रयत्न आहे तो सुरुवातीपासून तर आहेच. परंतु अमेरिका आणि चीन यांच्यातील जे काही संबंध आहेत हे कशा-कशा पद्धतीने ताणले गेलेले आहेत ते अलीकडच्या व्यापार युद्धात सुद्धा आपण पाहिलंच आहे. आता जे काही उभय देशादरम्यानचे संबंध आणि अनेक दशकापासून यांचे जे काही संबंध आता व्यापार संबंधात जे ताणलेले आहेत त्याविषयी यामध्ये असं म्हणणं आहे की व्यापार युद्ध असो किंवा अन्य कोणतेही जे काही आंतरराष्ट्रीय मुद्दे या 2 देशांमधले संघर्ष वेळोवेळी आपल्याला तर दिसूनच येत आहे. आता आपले जे काही साम्यवादी राजकीय व्यवस्थेला अमेरिकेकडून धोका आहे असं चीन स्पष्टपणे म्हणतं. तर त्यावरती काय अमेरिकेचं असं म्हणणं आहे की स्थिर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मुक्त उदारमतवादी लोकशाही व्यवस्थाच योग्य असल्याचं काय चीनी एकपक्षीय असण्यासाठी चीनी जे काही एकपक्षीय त्यांची राजकीय व्यवस्था आहे हे जगाचे नेतृत्वच करू शकत नाही अशा अमेरिकेने सध्या काय एक सूर लावलेला आहे. तर त्यामुळे चीनचा हा जो काही महाप्रकल्पाची घोषणा होताच अमेरिकेने काय केलं होतं या प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि त्यांचं जे काही दीर्घकालीन व्यवहार्यतेबद्दल याविषयी त्यांनी एक शंका व्यक्त केली होती. जीच की चीनचे अध्यक्ष जे काही शी जिनपिंग यांनी काय एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक याच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. आता त्यावरही काय अमेरिकेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की ही बँक काय आंतरराष्ट्रीय दर्जाशी सुसंगत नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्यात सहभागी होऊ नये यासाठी काय अमेरिकेने इतर देशांवर सुद्धा दबाव आणला होता. परंतु आता सध्या जे काही वर्ल्ड बँक आपण जागतिक बँक म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या जे काही आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येच काय वर्चस्व राखून असलेला आता सध्याचा अमेरिका जो काय आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेवरही आपला दबदबा कायम राहील याविषयीच काय प्रयत्नशील आहे. आता जागतिक अर्थव्यवस्थेला जे काही सध्या स्थैर्य देण्याचं काम आहे ते या संस्थांनी केलेलं आहे. जेच की काही जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांनी केलेलं आहे. परंतु काय आहे की चीनने आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा वापर करून आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक आपला स्वतःचा सक्रिय सहभाग कसं राहील याकडेच त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये काय कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी चीनने जे काही केलेल्या कथित कामगिरीबद्दल आता WHO म्हणजेच काय जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी आता चीनचं नुकतंच कौतुक केलं. आता प्रश्न सगळ्यांना हाच पडतोय की या जे काही आरोग्य संघटना आहेत आपल्या WHO ने याचं कौतुक करण्यामागचं कारण तरी काय आहे का जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्याच कक्षामध्ये सध्या आहे की काय असंच सगळ्यांकडनं काय
एक शंकेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं जात आहे. तर त्यातूनच काय झालंय, की चीनच्या जागतिक मंचावरील जी काही आता सक्रियता आहे, ती प्रत्येक सगळ्यांसमोर येत आहे. परंतु याच मुद्द्यावर आपले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय आहे, की जागतिक आरोग्य संघटनेची जी काही चीन केंद्रीय भूमिका आहे, ती आपली WHO सुद्धा चीनचीच बाजू घेत आहे. असल्या कारणानच त्यांनी काय केलं, या WHO वरती आरोप सुद्धा केला आणि एवढंच नाही तर त्यांनी या संघटनेला जो काही निधी दिला होता, तो सुद्धा आता रोखून धरला आहे. आता 2008च्या जी काही जागतिक आर्थिक मंदीने अमेरिकेच्या नेतृत्वावर एक प्रश्नचिन्ह असं निर्माण केलं होतं. परंतु काय अमेरिकी व्यवस्था ही उदारमतवादी लोकशाही, मुक्त व्यापार आणि काय मुक्त आर्थिक धोरणांच्या पायावर उभी आहे. असं त्यांनी काय प्रतिपादन केलेलं होतं. परंतु याउलट चीनचा महाप्रकल्प हा काय मुक्त व्यापारास चालना देणाराच एक मेगा प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाईल का? याबाबत सुद्धा आता शंकाच निर्माण होत आहे. कारण अमेरिका सुद्धा त्यांचं नेतृत्व हे प्रस्थापित करण्यासाठी अपयशी पडले तर चीनची काय व्यथा होईल याविषयी सगळ्यांनाच एक शंका लागून गेली आहे. तर त्यात या प्रकल्पाबद्दल जी काही संदिग्ध आहे किंवा जे काही यामध्ये अपारदर्शकता आहे हे कारणीभूत असल्याचंच आपण मानलं जाते सगळीकडे. आता चीननं काय अद्यापपर्यंत जे काही पश्चिमात्य देशांना संपूर्णपणे विश्वासामध्ये घेतलेलं नाही. अर्थात चीननं कोणाला सुद्धा विश्वासात घेतलेलं नाही. त्यामुळे सध्याची जी काही पश्चिमात्य प्रणीत आणि उदारमतवादी व्यवस्थेला आव्हान देण्याच्या जे काही चीनच्या क्षमता आहेत, या क्षमतेला सुद्धा काही मर्यादा आहेत. असाच निष्कर्ष यामध्ये काय नोंदवला गेलेला आहे. तर यांचा जो काही हा एक महाप्रकल्प आहे, या आपल्या उंबरठ्याशी येणाऱ्या नवीन जे काही सत्ता केंद्राबाबत किंवा युरोपची भूमिका याविषयी काय याविषयी आपण चर्चा करूयात, की सध्या सर्बिया आणि हंगेरीला जोडणारा जो काही पायाभूत प्रकल्प त्यामध्ये की पूल म्हणा, रस्ते म्हणा किंवा रेल्वे प्रकल्प हे चीन उभारत आहे. आता त्याचे स्वागत झाले आणि चिंताही व्यक्त झाल्या त्याचबरोबर. आता युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्सने सर्वेक्षण केलं होतं आणि काही जणांच्या मुलाखती घेऊन त्यांनी एक जवळपास 3-4 महिन्यापूर्वी एक अहवाल सादर केला होता. तोच कोणता, की द रोड लेस ट्रॅव्हल्स युरोपियन इन्व्हॉल्वमेंट इन चायनीज बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या शीर्षकाचा तो एक अहवाल होता. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की चीनच्या या महाप्रकल्पामधून जे काही युरोपीय कंपन्यांना फारसा लाभ होणार नाही, असा या अहवाल सांगत असतो आपल्याला सांगतोय. आणि या प्रकल्पासाठीचे जे काही निविदा आहेत, ही माहिती मिळवणं सुद्धा अडचणी येत असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर आशियामधील जे काही नव्या पायाभूत सुविधांसाठी आपल्याला दरवर्षी जवळपास 1.6 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अहवाल सुद्धा यामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं आहे. परंतु काय भारताबरोबरच अनेक देशांनी काय या प्रकल्पाबाबत काय एक चिंताच व्यक्त केली आहे. कारण भारताने या प्रकल्पाअंतर्गत जे काही चीन पाकिस्तान आर्थिक पट्ट्यामध्ये आधीच आक्षेप आपण नोंदवला होता. परंतु सुमारे 62 अब्ज डॉलर्स इतक्या खर्चाचा हा आर्थिक पट्टा पाकिस्तानने चीनच्या शिनजिंग मधील जे काही कचगरला जोडण्याचा यांचा प्रस्ताव होता. हा मार्ग आपला जो काही सध्याचा आपला पाकव्याप्त काश्मीर आहे, इथून जाणार असल्या कारणाने भारताने त्याच्यावरती एक आक्षेप घेतला होता. परंतु काय पाकिस्तानातील आता ग्वादर बंदरातील जे काही माध्यमातून व्यापार वाढीचा चीनचा जो काही सध्या हेतू आहे, अर्थात तेच भारताने काय केलं होतं, की या बंदराबाबत इराणशी सुद्धा करार केला आहेच. परंतु हेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की चीन हा पाकिस्तानला आपल्या काखेवरती घेऊन भारताविरोधात कशा कारवाया करता येतील किंवा वाढवता येतील, हाच त्यांनी एक हेतू इथे समोर आलेला आहे. तर आता जपानने या प्रकल्पाबाबत शंका उपस्थित केली आहे. आता आशियामधील जे काही पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत जपानने याआधी सुद्धा असं वेगवेगळा ठसा उमटवलेलाच आहे. आता जपाननंच काय 2015 मध्ये जे काही आशियातील पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आपल्याला 110 अब्ज डॉलर्स एवढा अर्थपुरवठा करण्याचं काय जाहीर केलं होतं. परंतु काय झालं, दुसऱ्या वर्षापर्यंतच जपानने ती रक्कम काय 200 अब्ज डॉलर पर्यंत वाढवली. तेव्हा चीनच्या महाप्रकल्पाला काय आशियात स्पर्धक म्हणून त्याकडे पाहिले जात होते जपानला, की चीनला स्पर्धक किंवा चीनला एक योग्य असा स्पर्धक मिळेल बाबा म्हणून जपानकडे आपण पाहत होतो. परंतु आता या कोरोनामुळे काय आहे, की अनेक ज्या काही कंपन्या चीनमध्ये आहेत, त्या सुद्धा काय चीनला सोडून इतर ठिकाणी जाऊ इच्छितात आणि आता जपानी कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्यासाठी जे काही आता जपान हा देश त्यांना प्रोत्साहन देत आहेत, की बाबा तुम्ही चीनमधनं आपल्या आपल्या देशामध्ये या किंवा जे काही जपानच्या कंपन्या आहेत त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये त्यांना माघारी बोलवून घेतलंय. त्यामुळे सुद्धा यांच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, की बाबा यांच्या विरोधात कोणतरी स्पर्धक म्हणून उपस्थित राहणार का नाही.
तर आता चीनने जो काही हा महाप्रकल्पाला अर्थपुरवठा कसा होणार याची सुद्धा माहिती यांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर या जे काही प्रकल्पाअंतर्गत सहभागी देश जे चीनी कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची भीती आहे. आता काही प्रकल्पामध्ये चीनने त्यांच्यावरील कर्ज सुद्धा माफ केलं असेल, परंतु या प्रकल्पात सहभाग आणि त्यावरील नियंत्रणाच्या अटीवर जर चीनने कर्ज माफ केलेले आहे. परंतु आता या प्रकल्पात चीनने तर गुंतवणूकदार आणि कंत्राटदारांचा जो काही सहभाग आहे यांच्याविषयीच आपल्याला एक सगळ्यात मोठी चिंता भेडसावत आहे. कारण प्रकल्पात सहभागी होणाऱ्या परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि बहुतांशी जे काही मोठ्या प्रकल्पाची कंत्राटे घेणाऱ्या चीनी कंपन्यांना काही साहित्य लागणार आणि अन्य जे काही साधने आणि सेवा पुरवण्याचं काम कोण करत असते की परदेशी कंपन्याच करत असतात. परंतु हे जे काही मोठे मोठे प्रकल्प तडीस नेण्याचा अनुभव चीनच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना तर आहे. शिवाय या कंपन्यांना सहज आर्थिक पुरवठ्याची सुविधा असल्याने या प्रकल्पात या कंपन्यांना मोठ्या स्पर्धकच आहेत म्हणावं लागेल. कारण यामध्ये फक्त 18% प्रकल्पामध्येच काय परदेशी कंपन्यांचा सहभाग आहे. उर्वरित सगळ्या कंपन्या कशा आहेत या चीनी कंपन्याच आहेत. आता या प्रकल्पास अर्थपुरवठा करण्यासाठी जे काही चीनी यांनी काय वित्त संस्थांना सरकारचे पाठबळ एक दिलेलेच आहे त्यांना. तर त्यामुळे ही जी काही जोखीम त्यांनी एक सध्या घेण्याचा प्रयत्न केला आहे, तर या जोखमीचा मुद्दा त्यांच्यासाठी दुय्यम असणार तर नाहीच आहे. परंतु काय आहे, की जगभरातील विकसित देशांमधील सुमारे जे काही आता 1/3 पायाभूत सुविधा प्रकल्प या चीनी बँकांच्या पतपुरवठ्यावर म्हणा किंवा चीनी बांधकाम कंपन्यांकडूनच सुरू होत आहेत. तर चीनी कंपन्यांनी इतर देशांमध्ये केलेले जे काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पातून संबंधित देशांना काही सध्या फारसा लाभ झालेला नसल्याचे काही वर्षापूर्वी आपल्या ऑक्सफर्ड अहवालातून काय एक समोर आलेलं होतं. परंतु काय त्यामुळे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी त्यांचा जो काही उद्देश आहे, मूल्य आहेत किंवा नैतिक पाया किंवा संवाद तसेच त्याप्रमाणे विश्वास सुद्धा म्हणावा लागेल. ह्या गोष्टी सुद्धा काय आपल्याला महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता या महाप्रकल्पाच्या मार्गातील अनेक देश काय दहशतवाद, गुन्हेगारी, युद्ध, भ्रष्टाचार किंवा जे काही आपण सध्या राजकीय अस्थिर माजवण्याच्या नादामध्ये जे काही करत असतात त्यामुळेच काय दहशतवाद किंवा गुन्हेगारी अशा घटना घडवून आणत असतात. तर आधीचा सुद्धा सामना करावाच लागणार आहे. आता मलेशिया, म्यानमार आदी देशातील काय तेथील अंतर्गत संघर्षाचा चीनला आर्थिक फटका तर बसलाच होता मागील काळात. पण काय सध्या आफ्रिकेमध्ये जे काही थेट परदेशी गुंतवणूक की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे काही चाललेली होती त्यामध्ये चीनचा सहभाग हा मोठा होता. परंतु चीनची परदेशातील गुंतवणूक, उद्योग किंवा जे काही आपण बांधकाम म्हणू किंवा खाणकाम म्हणू, पायाभूत सुविधा, दूरसंचार किंवा वाहतूक असे जे काही विविध क्षेत्रामध्ये आहे. तर त्याविषयी आफ्रिकेमध्ये जे काही तेल प्रकल्पामध्ये चीनची सुद्धा एक मोठी गुंतवणूकच आहे. आता देशांतर्गत जी काही तेल मागणी वाढत असताना तेलसाठीचे जे काही आपण इतरांवरती सध्या अवलंबून आहोत. तर अशा गुंतवणुकीमागे चीनची एक धारणा काय आहे हे आपल्याला स्पष्टपणे इथे दिसून येत आहे. कारण चीनचा हा जो काही महाप्रकल्पाची आकडेवारी जर किंवा आपण आलेख असे जर यांचा एक विश्लेषण म्हणा किंवा जर लक्षात घेण्याची आपण प्रयत्न केला तर ते एक या पुस्तकाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. कारण काय त्यामध्ये चीनने जे काही महत्वाकांक्षेचा पट त्यांनी उलगडून दाखवला आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काय त्यांच्या पुढील आव्हाने कोणकोणते आहेत हे सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आता पुस्तकांचं जे काही प्रकाशन झालेलं आहे तेच कधी हे कोरोना काळ येण्याच्या आधीच झालेला असल्या कारणाने त्यामध्ये कोरोना विषयीचा काही उल्लेख नाहीये. परंतु या महाप्रकल्पावर त्याचा काय परिणाम होईल याविषयी आपण जाणून घेऊयात की सध्या 130 देशांनी चीनी नागरिकांवरती काय प्रवासबंदी घातली आहे. शिवाय टाळेबंदीमुळे या प्रकल्पाला पुरवठा साखळी खंडित झालेली आहे. त्यामुळेच काय चीन, पाकिस्तान या आर्थिक पट्ट्याबरोबरच जे काही आशिया आणि युरोपातील प्रकल्प आहेत हे सुद्धा ठप्प झालेले आहेत. त्यातच इंडोनेशियातील जे काही 5.5 अब्ज कोटी डॉलरचा त्यांचा एक प्रोजेक्ट होता. तोच अतिजलद रेल्वे प्रकल्पासह इतर देशांच्या प्रकल्पावरही त्यांचं काय सगळ्यांनाच याचे काय दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत. आता चीनमध्ये कोरोना नियंत्रणात आला असला तरी या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या देशांना सुद्धा एक चिंतेनच ग्रासलेलं आहे. एकतर ते म्हणजेच काय एकतर तिथली कोरोनाची जे काही परिस्थिती आहे ती अद्याप सुद्धा आटोक्यात आलेली नाही आणि दुसरं म्हणजेच काय कोरोनाचा फैलाव इतक्या वेगाने नियंत्रणाबाहेर जात असल्या कारणानेच काय संपूर्ण जगाने चीनकडे तर एक पाठच फिरवली आहे असं म्हणावं लागेल. शिवाय पायाभूत साठी जे काही आपल्याला इतर देशांना चीनवर अवलंबून राहण्यात
एक खूप मोठी जोखीमच आहे. असंही सध्या देशांना बाकीच्या देशांना जे काही याची जाणीव आता होत आहे. परंतु या महाप्रकल्पावरील जो काही कोरोनाचा परिणाम आहे, तो मर्यादित आणि अल्पकालीन असल्याचा चीनचा जरी दावा असला, तरी प्रत्यक्षात काय आहे, की कोरोनामुळे संपूर्ण आता अर्थचक्रच मंदावल्या कारणानं त्याचा फटका या प्रकल्पाला बसणार आहे, हे तर नक्कीच. परंतु काय चीन आपला जो काही एक महत्त्वाकांक्षी असा महासत्ता बनण्याचा जो काही एक त्यांनी स्वप्न बघितलं आहे, तर या प्रकल्प आणि आक्रमकपणे पुढे रेटण्याचा त्यांनी प्रयत्न जरी करत असेल, पण काय चीन पुढील आव्हानांची मालिका सुद्धा ही मोठीच असणार आहे. ती मुळापासून समजून घ्यायची असेल तर प्रत्येकाने काय करा, की हा जो पुस्तक आहे द रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह हे एकदा जरूर वाचा. तर या पुस्तकामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत याविषयी आपण इथे सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर अशी अशा अपेक्षा व्यक्त करतो, की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि यामधनं जर तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी एक थोडाफार का होईना माझ्या या प्रयत्नातनं हातभार लागत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशीच अपेक्षा करतो. कारण प्रत्येकालाच आजच्या या काळामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध होणे किंवा प्रत्येकालाच योग्य असं ज्ञान मिळणं, माहिती मिळणं हे शक्य नसल्याने ते नको-नको त्या दिशेला काय भरकटत जात असतात. तर अशाच भरकटलेल्या ना एक योग्य ठिकाणी आणि योग्य असंच माहिती आणि मार्गदर्शन जे की पूर्ण विश्वसनीय असेल असं मिळण्यासाठीच तुम्ही मला सुद्धा एक मदतीचा हातभार म्हणून तुम्हाला जमेल त्या मित्रांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करा. तर प्रत्येक वेळी मी तर सांगणार नाहीये, की लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करा. तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडत असेल, तर तुम्ही खाली ऑप्शन दिलेले आहेत त्याविषयी योग्य त्या पर्यायाचं तुम्ही निवड करा आणि एकापेक्षा जास्त पर्याय सुद्धा निवड करून तुम्ही मला एक मदतीचा हात म्हणा किंवा एक सहकार्य म्हणून सुद्धा करू शकता. तर धन्यवाद.